लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळते। लाडकी बहीण योजना आम्हीच आणली असं अनेक जण म्हणतात, पण अर्थ खातं अजितदादा पवारांकडे होतं, तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची त्यावर सही आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अधिकार आमच्याकडे आहे असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। कोल्हापुरातल्या सभेत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आपणच सुरू केली असं म्हटलं होतं। तसंच लाडक्या बहिणींना लखपती करू, तसं लवकरच त्यांना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं होतं आणि त्यावर मुश्रीफांनी हा दावा केलाय। लाडकी बहीण योजनेवरून श्रेयाची लढाई। लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी शिवसेनेत जुंपली। लाडकी योजनेला अजितदादांचं नाव देण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षात लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसू लागलंय। झेडपी निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आपणच सुरू केल्याचा दावा केलाय। एवढंच नव्हे तर 2100 रुपये देण्याचा निर्णयही आपण लवकरच करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातल्या प्रचार सभेत दिलंय। सगळ्यात महत्त्वाची आणि माझी लाडकी योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे। अनेक लोकांनी त्याला खोडा घातला, पण लोकांनी बरोबर माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि महायुती सरकारला 232 जागा दिल्या। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुती आपलं सरकार थांबणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि म्हणून कोणी किती अफवा केल्या, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। एकनाथ शिंदेंचा हा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावलाय। अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्थमंत्री म्हणून निधीची तरतूद केली। योजनेच्या GR वर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी महिला व बालकल्याण मंत्री म्हणून सही केली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अंमलबजावणीचं श्रेय राष्ट्रवादीचं असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत, आम्ही आणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं, परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरी किल्ली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदिती तटकरे, त्यांची सही होती। म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले, म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्यांची, आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे। माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला, परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 2100 रुपये द्यायचं। तुम्ही कटाकट बांधणार पाहिजे कमळ आणि घड्याळ, तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अजित पवारांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। अजितदादांच्या स्मृती जसं कात्रज दूध संघाने अजितदादा पवार असं नाव दूध संघाचं दिलंय, तर अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, हे तिघही लाडक्या बहिणींचे लाडके भाऊच आहेत। माझी कार्यकर्ता म्हणून ही भावना आहे की ही योजना चिरस्मरणात महाराष्ट्राच्या राहावी, याकरता त्या योजनेचं नावात थोडा बदल करावा आणि अजितदादांची लाडकी बहीण योजना असं त्याचं नाव करावं आणि असं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहे आणि सर्वस्वी तो निर्णय हा कॅबिनेटचा असतो। श्रेयाच्या लढाईत भाजपनं उडी घेतली आहे। एखाद्या योजनेला कुणाचं नाव द्यायचं याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री योजनेला कुणाचं नाव द्यायचं याचा निर्णय घेतील असं भाजपनं सांगून टाकलंय। अजित पवारांच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं, तशा प्रकारची मागणी देखील मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। याबद्दलचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना असतो, राज्य मंत्रिमंडळाला असतो। याबद्दलचा योग्य तो निर्णय देवाभाऊ आणि राज्य मंत्रिमंडळ घेतील। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय असली तरी या योजनेमुळे सरकारचं आर्थिक गणित बिघडलंय। ही योजना कायम सुरू ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे। श्रेयासाठी चढाओढ करतानाच ही योजना कायमस्वरूपी टिकवण्यासाठी महायुतीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।